कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई हो, हे काय करताय? याला तरी माझ्या शिवाची दया येते काय? तिथे एव्हाना लग्न सुरू झालं असेल ना आशूचं? आता मला नाही वाटत काही होईल, तरी म्हणलं डुचकी बोलली। भैयाजी, तू मला का सतत बोलत असते? मी काही चुकीचं बोलतीये का? आशू तयार आहे लग्नाला, त्याची अख्खी फॅमिली लग्नाला तयार आहे। आता कसली आशा आणि कसलं काय? देव पण आता काही करू शकणार नाही। पोरगी पण कुठे गेली ना, काही कळत नाही। अगं वंदे, अगं गॅरेजवर असेल ग, ना ग काळजी करूस। आणि तुला सांगू, माझं मन म्हणतंय की माझ्या शिवाच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार नक्की घडणार आहे बघ। हा भैयाजी, काय घडणार आहे आता? तिचा आवडता अजय देवगण येणार आहे का सोल्युशन काढायला? हे सगळं ना फक्त सिनेमात होत असतं, खऱ्या आयुष्यात असं सगळं होत नसतं। प्रॅक्टिकल राहा जरा। हे बघ, अजय देवगण येईल नाही तर मिथुन चक्रवर्ती येईल, तुला काय करायचंय? तुला कोणी विचारलंय का? आणि हे बघ, माझा चमत्कारावर विश्वास आहे। किती बी म्हणलं तरी शिवाचं लगीन झालंच का नाही? हा हो, झालं की लगीन, पण मोडलं ना शेवटी। हे बघ आई, काकू काकू, शिवा आहे का? हा, अरे नाही, शिवानी घरी नाहीये। आम्हाला वाटलं की तुमच्या बरोबर आहे म्हणून। आम्ही पण तिला शोधतोय, काल रात्रीपासून भेटली नाही ती आम्हाला। हाँ, हम लोग को लगा घर पे, म्हणून आम्ही इथं आलो। हाँ, दिव्या, फोन कर ना तिला। अहो नाही काकू, तिचा फोन पण बंदच लागतोय। हा, गेली कुठं पोरी? आणि ती कधी असा फोन बंद करत नाही रे। तेच ना। शिवाने लग्नात तर गोंधळ घातला नसेल ना? दिव्या, ती रात्री घरी आली होती का? नाही म्हणजे तुला भेटली का? नाही, एवढं करून ही गेलीच तिथे। हा देव चमत्कार घडवतो की काय? आता काय करायचं? कुणालाही काहीही करायची गरज नाही आता। अजी, सीताई आल्यात। आता जे काय करायचं ना ते पोलीसच करतील। इन्स्पेक्टर, पोलीस? हेच ते शिवाचं घर आहे, ती इथेच कुठेतरी असेल। सीताई, हे काय आहे सगळं? तुम्ही पोलीस का आणले तिथे? पाहुणचारासाठी तर नसतील ना आणले? कीर्ती, काय बोलतीस ग तू? तुमच्या शिवासाठी आलेत पोलीस। काय? आज माझ्या भावाचं लग्न होतं। आता म्हणजे लग्न लागण्यासाठी आशू हवाय ना मंडपात। काय? हे सगळं काय चाललंय? आम्हाला काहीच कळत नाहीये हो। तुमच्या शिवाने आशूला गायब केले। गायब नाही, किडनॅप केले। काय? हो, आणि म्हणूनच चाललंय हे सगळं। शिवाने आशूला किडनॅप केलंय? हा, असं होऊच शकत नाही। तुमची शिवा काय करू शकते आणि काय नाही करू शकत हे मी सांगायची गरज नाहीच आहे। अहो अहो सीताई, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला तरी हे पटतंय का सगळं? माफ करा वंदनाताई, मला फक्त माझा मुलगा हवाय। साहेब, मी तुम्हाला सांगते ना, ती शिवा आतमध्येच कुठेतरी असेल। तुम्ही प्लीज झडती घ्या घराची। मॅडम, झडती का सगळ्या घराची? साहेब, सीताई, आमच्या चांगल्या वागण्याचं हे फळ आहे। मी खात्रीनं सांगते तुम्हाला की आमच्या शिवाचा याच्यात काय बी हात नाही मग म्हणून। कुठे गेला माझा भाऊ? कुठे गायब झालाय? दोघांचेही फोन एकाच वेळेला बंद झाले, कसे काय? याचा काय अर्थ होतो? नाही, तुमच्याशी आम्ही चांगले वागलो ना, हेच आमचं चुकलं। कुठल्या तरी गुंडाला सून करून घेतलं घरची, आणि ना तुमची लायकी ना हीच आहे। तुम्हाला बोट धरायला दिलं, तुम्ही हात धरायला निघालात। कीर्ती, थांब।
यांनी कसंही वागायचं ठरवलं तरी आपण आपली पातळी सोडायची नाही. माझ्या भावाला काही झालं ना तर तुमच्या शिवाला सोडणार नाहीये मी. हात खाली करा दी. काय बोलतेस ती कळतंय तुला? लय चुकीचं करतेस तू. कोणी काय बी बोलू दे पण माझी शिवा अशी वागणारच नाही. सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याला, आमच्या घरात जे कलह चालले त्याला, आणि आता ही परिस्थिती. सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. शिवाने काही केलेलं नाहीये. साहेब आधी तुम्ही यांना अटक करा आणि यांना जाब विचारा. मला असं वाटतं ना शिवाला यांनी सुद्धा मदत केलेली असू शकते. यांना लहान समजून सोडू नका. गावगुंडे आहेत हे. हो साहेब साहेब ऐकून घ्या, खरंच आम्ही काहीच केलेलं नाही आणि शिवाने पण असं काहीच केलेलं नाहीये. अहो सीताई, अहो लहान मुलं आहेत होती, त्यांना कशाला ह्या सगळ्या तोडताय? मग तुम्ही सांगा, कुठे आहे तुमची शिवा? कुठे आहे आमचा आशू? सांगितलं ना साहेब, आम्हाला नाही माहित. ए पोलिसांना ऍटिट्यूड दाखवू नको, समजला? अहो तुम्ही ना यांचं ऐकू नका. या काही सांगतायत तुम्हाला. यांचा ना खरं तर शिवावर राग आहे. ए तू तुझं तोंड बंद करा. हे सगळं काय चाललंय हो? मला तर काय कळेनासच झालंय. कीर्ती लय मोठी चूक करतेस तू. आणि सीताई त्याला तुम्ही साथ देताय. साहेब तुम्ही माझं ऐका. तुम्ही चौकशी सुरू करा, कारण जर शिवा सापडली तर आशू सापडेलच. आई घे पाणी पी. घे. बरं वाटतंय का आता? हा तुझ्या लग्नात काय विघ्न येत आहेत ग? आई बघ, तू काळजी करू नको. हं? जे होईल ते चांगलंच होईल. भाऊ, तो आशूचा मित्र आहे ना, जो पोलिसात आहे, त्याला मी फोन केला होता. तो आशूचा शोध घेईल म्हणाला. कळेल. कीर्ती आणि सीता कुठे आहे? त्यांनी आणखी काही तिसराच उपद्व्याप करून ठेवायला नको. भाऊ मी सगळ्यांना कॉल केला, ऑफिसमध्ये पण केला, सगळ्या कलिग्सना विचारलं, कोणालाच माहित नाही आशू कुठे. हॅलो. हा हॅलो संपादा स्टेपनी बोलतोय. हा स्टेपनी बोल. अगं इथं कीर्ती आणि सीताई काकू आले आणि शिवाच्या घराची झडती घेत आहे. काय? काकू आणि ताई तिकडे? हा ना, आणि त्यांनी शिवावर आरोप केले आणि आमच्या गँग सोबत पण चौकशी करताय. ओके 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 ओके. ऐक, टेन्शन नका घेऊ तुम्ही. तू नाही काम कर, फक्त वंदना काकू आणि आजीची काळजी घे. बाकी मी इथे बघते. मी भाऊंना सांगते, आम्ही येतो तिकडे, लगेच करतो काहीतरी. ओके. हा ठीक आहे ठेवतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.